20 चौरसात 4 समान वर्तुळे अशा रीतीने अंतर्लिखित करा की प्रत्येक वर्तुळ चौकोनाच्या एका बाजूला आणि दुसऱ्या 2 वर्तुळांना स्पर्श करील। प्रश्न 8 सेंटीमीटर बाजूच्या चौरसात 4 समान वर्तुळे वरील सूचनेनुसार काढा। बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण चौरस काढण्याची कृती अगोदर करून घ्यायची आहे। त्या चौरसाचं माप आहे बाजूचं 8 सेंटीमीटर। अशा पद्धतीने बी आणि सी 8 सेंटीमीटर काढून घ्यायची आहे। नंतर बी मधून लंब टाकण्यासाठी ती रेषा बी पासून थोडी 3 ते 4 सेंटीमीटर वाढवून घ्या आणि बी बिंदूवर कंपास ठेवून अंदाजे अंतर घेऊन कंस काढा आणि तो दुभागा। कंस दुभागण्याची कृती इथं करायची आणि बी मधून तो दुभाजक बिंदू आहे तो जोडा। अशा पद्धतीने बी सी वरती आपण लंब काढला। नंतर कंपासमध्ये बी सी म्हणजे 8 सेंटीमीटर अंतर घेऊन त्या लंबाला छेदा तिथं ए बिंदू मिळाला। ए बिंदूवर कंपास ठेवून समोरच्या बाजूला कंस करा व सी वरून त्याला छेदा। तिथं डी बिंदू मिळालेला आहे। अशा पद्धतीने ए डी आणि डी सी जोडा। ते तंतोतंत जोडण्याचा उपयोग आपल्याला पुढे होईल। त्याचे चारही बाजू समान आले की नाही ते चेक करून घ्या पट्टीने आणि त्यांचे कर्ण जोडा। बी आणि डी कर्ण जोडला, नंतर ए आणि सी कर्ण जोडला, ते जिथं छेदले तिथं ओ नाव दिलं। अशा पद्धतीने 4 त्रिकोण तयार झालेले आहेत। त्रिकोणात वर्तुळ काढण्याची कृती आपल्याला करायची या ठिकाणी। त्या अगोदर त्या चौरसाच्या 2 बाजू आपण दुभागून घेणार आहोत। त्या दुभागल्यानंतर त्या ओ मधून समोरासमोर त्या जोडायच्या आहेत। त्या जोडल्यानंतर आपल्याला ते वर्तुळाचे लंब त्या ठिकाणी मिळतील आणि अशा पद्धतीने ती बरोबर बाजूचे समान भाग झाले की नाही हे पट्टीच्या साहाय्याने किंवा कर्कटकच्या साहाय्याने चेक करा। नंतर त्रिकोणात वर्तुळ काढण्याची कृती इथं करायची आहे। बी बिंदूवर कंपास ठेवून ओ बी सी हा कोन दुभागायचा आहे आणि ती दुभाजक रेषा आपल्याला ती लंबापर्यंत वाढवायची आहे। तिथं जो बिंदू मिळाला त्या ठिकाणी पी नाव द्यायचं आहे। अशा पद्धतीने पी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आपल्याला मिळाला। ते अंतर घेऊन त्या 4ही लंबांवरती ते टाकायचं आहे। अशा पद्धतीने पी क्यू आर आणि एस हे 4 वर्तुळाचे केंद्रबिंदू आपल्याला मिळाले। त्याच्या बाजूला सुद्धा आपण नावं देऊन घ्यायची आहेत। पी एफ जी एच। पी अंतर घेऊन वर्तुळ काढा। पहिलं वर्तुळ आपलं तयार झालेलं ते वर्तुळाच्या चौरसाच्या एका बाजूला स्पर्श केलेलं। नंतर दुसरं वर्तुळ सुद्धा तयार केलेलं आहे आपण चौरसाच्या एका बाजूला आणि शेजारील वर्तुळांना त्याने स्पर्श केलेला आहे। अशा पद्धतीने 4 समान वर्तुळे चौरसात आपण काढायचे आहेत। धन्यवाद।